नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता ठाण्यामध्ये. ठाण्यातली कॉस्मॉस हिल्स आणि तिथली हिमगिरी सोसायटी, तिथल्या वहिनींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या एपिसोडला. दोन वहिनी आजच्या भागात सहभागी होणार. नावं आहेत केवले वहिनी आणि जाधव वहिनी. प्रत्येक वहिनींनी घरातल्या जितक्या म्हणून गोष्टी आहेत त्या सगळ्या मोजलेल्या असतात. स्वतः एकतर कामाला लागतात, स्वतः नाही तर आजूबाजूचे नातलग सगळे मिळून त्यांना सल्ले देत असतात. आणि यात बिचारे ते आमचे भाऊजी, ते सुद्धा या निमित्ताने काहीसं काम करत असतात. नेमकं काय होणार आज बघूया ना. जाऊया आणि भेटूया पहिल्या वहिनींना. सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. ठाणे पश्चिम पोखरण रोड हिमगिरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ शिल्पा सचिन केवले वहिनींना भेटून आता आपण परिवाराची ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नाव सांगा. शिल्पा सचिन केवले. आणि तुमचं माहेरचं नाव? माझं शिल्पा विश्वनाथ भाबड. भाबड. का तुम्ही टेन्शन घेतले? एवढे सगळे तुमच्या घरात तुमच्या बरोबर आहेत सगळे. हा, कशाला घाबरताय? हे दिवसभर घरात आहेत म्हणून. पहिली ओळख करून द्या. हे माझे मिस्टर सचिन. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार मम्मी. ते आमच्या सासूबाई. नमस्कार मावशी. नमस्कार. ते आमचे पप्पा. बर पप्पा नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. आणि या ननन. नमस्कार. आणि हा माझा भाऊ. नमस्कार. आणि ही माझी मुलगी श्रावणी. अरे बाबा, छान छान. आणि हे आमच्या बिल्डिंग मधले. नमस्कार नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तर लगेचच. मला सांगा कुठे भेटले ते? ते बघायला आले होते घरी. कोण कोण? ते आणि त्यांचे काका आले होते. दोघेच? हो. आणि बाकीचे परत आले असतील नंतर? नंतर बघायला आले होते सगळे. मग तेव्हा काय झालं? काही नाही, सगळे आले. जेवणाचा कार्यक्रम ठेवला. जेवायलाच आले डायरेक्ट? बरं, मग जेवले? हो. म्हणजे जेवले ते? हो ना. अच्छा अच्छा. का हसला तो? बरं बरं, असू द्या. बरं, कसे आहेत ते? चांगले आहेत. म्हणजे कसे? म्हणजे चांगले आहेत तेवढेच. बरं, आणि काय कसे वागतात ते? चांगले वागतात. कोणाबरोबर? माझ्या बरोबर. काय सांगता? हो. आणि बाकीच्यांशी वाईट? नाही, चांगले. चांगले. बरं वहिनी, सासूबाई कशा वागतात? खूप चांगले आहेत. मन मिळावे. मन मिळावं आहेत हा एक शब्द काय जो पाठ केलाय ना. हो. हा, मग आणि काय कशा वागतात? एकदम चांगल्या. त्यांचं माहेर कुठलं माहितीये का? मनमाड. काय सांगता, सगळं माहितीये तुम्हाला. आणि मग चिडतात का कधी? हो, कधी कधी. कोणावर? मुलावर? हो. हे का पार्शलिटी करतात ते? उशिरा येतात घरी. कोण? मिस्टर? हो. कुठे जातात? कुठे जातात? थांबा, मी विचारतो, तुम्ही नको. हा, एरवी सर वेळेवर येणारे लग्नानंतर उशिरा का येतात? प्रश्न विचारलाच पाहिजे. पण आता सासूबाईंना बोलवूया. हाक मारा. मम्मी. नमस्कार आई. सुनबाईंबद्दल सांगा ना. हो, एकदम छान आहे. बोललं तरी शांत राहते, ऐकून घेते. आणि तुमचा मुलगा? तो आहे जरा काय? तडक्या स्वभावाचा. तडक्या? थांबा, येऊ दे गरम त्याला. डोकं आहे थोडंसं. गरम डोकं. लहानपणी पण असंच होतं का? नाही नाही. काय करतात ते? सिव्हिल इंजिनियर आहे. सिव्हिल इंजिनियर. इंटिरियरचा बिझनेस. इंटिरियर करतात. तरी इतकं छान घर केलंय. त्यांनीच केलंय. त्यांनीच केलंय? हो. व्हेरी गुड. बरं, मी तुम्ही आता प्रश्न विचारतो. हा, किचन मध्ये इडली ठेवण्याच्या पात्रामध्ये एका वेळी किती इडली तयार होतात? 20. अभिनंदन. पहिलं बक्षीस मिळालं. मला सांगा, सासूबाईंचं जन्मगाव कोणतं? मनमाड. आणि ह्यांचं सुनबाईंचं? तुम्ही सांगा. अभिनंदन. हे आणखी 200 रुपयाचं बक्षीस. आता पटकन तुम्ही गाणं गायचं. साईबाबांच्या शिर्डीला मी चालत येईन, तुला पालखीत बसवीन, तुला पालखीत नेईन. साईबाबांच्या शिर्डीला मी चालत येईन. न जमते जमते. नाही. वेळ दिला पण वहिनीने उखाणा घेतला नाही आणि हे बक्षीस दिलं. भेटूया आपण जाधव वहिनी. ठाणे पश्चिम पोखरण 2 गावंडबाग इथल्या धवल हिल सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ नीता भीमराव जाधव वहिनींना आता भेटून आपण
प्रश्नोत्तरांना सुरुवात करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सौ नीता भीमराव जाधव. माहेरचं नाव? कुमार नीता भाऊसाहेब कांबळे. माहेर कुठलं? तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आता ओळख करून द्या. सगळ्यांची द्यायची आहे, प्रत्येकाची? प्रत्येकीची? अरे वा. बरं ठीक आहे, सांगा. ठीक आहे. हे माझे मिस्टर भीमराव जाधव. नमस्कार. ही माझी बहीण मंगला मागे, नमस्कार. सांगलीवरून आल्या स्पेशल कार्यक्रमासाठी. नमस्कार. तिची खूप इच्छा होती. आणि ह्या माझ्या सासूबाई, आई. सासूबाई का? हा, फुलाबाई जाधव. ह्या माझ्या नणंद नमस्कार. संगीता जाधव. इकडे बाबा आहेत. बाबा नमस्कार. बाबा. हा, ह्या जाऊबाई माझ्या. नमस्कार. हे दीर आहेत. नमस्कार. जाऊबाईंची मुलगी आहे. बरं. तिकडे एक जाऊबाईंचा मुलगा आहे. हो हो. हे दीर आहेत एक. हा. आणि ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्या कॉलेज लॉ. नमस्कार. हे माझं बाळ बर. अश्लेषा जाधव. आणि माझा बिल्डिंगचा सगळा मित्र परिवार. वा, एकूणच सोसायटीमध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे. शेवटचा खेळ याच प्रांगणात रंगणार. पण आता वैरींच्या घरी जाऊन आपण गप्पा मारूया. कसं वाटतंय आज? छान वाटतंय. कशाबद्दल? काहीतरी वेगळं रुटीन लाईफ मधून नेहमीच्या. हो, म्हणजे काय? एन्जॉयमेंट. बस गेम्स खेळायचे. आज ठरवलंय. Yes. आणि मग कोणी कोणी किती सल्ले दिले हो, खरं सांगा. सल्ले तर सगळ्यांनीच दिलेत, पण जे मला योग्य वाटतं तेच मी करणार. हो. मिस्टर कुठे भेटले तुम्हाला? भेटले नाहीत. मग भेट झाली आमची. वधूवर सूचक मंडळ आहे मंगल परिणय म्हणून, बरोबर. कुर्ला, बँड्राला. आणि तिथे तिथे नाव नोंदणी झाली होती आमच्या दोघांची. आणि मग लग्न Yes. झालं. काय करतात मिस्टर? ते सिव्हिल इंजिनियर आहे. अच्छा. आणि आपण काय करता? मी ॲडव्होकेट आहे ठाणा कोर्टमध्ये. वैरी खूप रागावलंय, तसं कधी होतं का? होतं ना, कधी? बराच वेळा होतं. कोणावर? मिस्टरांवर. अजून कोण आहे दुसरं रागवायला? आणि ते कधी चिडतात? केव्हा तरी, जास्ती नाही. त्यांच्याकडे बघून वाटत नाही असं? नाही ना. हा, म्हणूनच का? स्वभाव विचारा ना मला. सांगा स्वभाव. फणस आहेत, फणस. हो, बाहेरून हे काटे आहेत. हा, आणि आतमध्ये गोड गोड. सासूबाई कशा आहेत? सासूबाई पण आहेत, प्रेमळ आहेत, प्रेमळ समंजस आहेत, आहेत. समंजस आहेत. बोलवता त्यांना? हो. बोलवा. आई. नमस्कार आई. तुम्ही फार कमी बोलता का? मग काय सुनबाईंबद्दल काय सांगाल आज? सुनबाई माझी चांगली आहे. हा, आणि तशी मेहनती आहे, घरकामात पण हुशार आहे, चांगली आहे. वा वा. आज पैठणी जिंकेल असं वाटतंय? जिंकेल. हो, खात्री आहे तुम्हाला? हो. बघू. बरं, मी आता प्रश्न विचारतो. वहिनी मला सांगा, किचनच्या दरवाजाला जे तोरण आहे त्याला एकूण किती रुद्राक्ष आहेत? रुद्राक्ष 31. 31. रुद्राक्ष आहेत 30. वहिनीने सांगितलं 31, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आणि आता वहिनी मला सांगा, सासूबाईंच्या लग्नाला किती वर्ष झाली? 50 वर्ष. 50. व्हेरी गुड. किती हो? किती झाली? 44 वर्ष झाली. त्यांची लग्नाची तारीख आमच्याकडे आहे. आणि आता तुम्ही सांगा, यांच्या लग्नाला किती वर्ष झाली? 9 वर्ष. 9. छान. किती वर्ष झाली? 7. आणि अशा तऱ्हेने हे बक्षीस पण गेलं. आणि आता उखाणा. पण या उखाण्याच्या आधी सासूबाई काहीतरी गाणार. शेवटच्या अक्षरावरून सूनबाई उखाणा घेणार. तेव्हा आता गा. आई. जमतंय. पहिलीत आलायत तुम्ही, अ पर्यंत आलायत. हा, मका. दुसरी. तुझा मामा जय म्हणून. वा. क. कमळाचे फुल. कमळाच्या फुलाला आहे सुगंध, आहे वास छान. भीमरावांचं नाव घेते. आदेश भाऊजींचा ठेवून मान. वा, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस मिळालं. खरं तर या खेळात 600 रुपयाचं बक्षीस मिळतं, पण हे पहिलं उत्तर दिलेलं असल्यामुळे हे बक्षीस मिळालं.